नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहास या विषयात दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरं प्रकरण आपलं आहे युरोप आणि भारत. तत्पूर्वी मी आपणास अशी आठवण करून देतो की ज्या विद्यार्थ्यांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि जवळच असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल, अशा नवीन विद्यार्थ्यांनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त ही पोस्ट शेअर करा की जेणेकरून आपला हा अभ्यास आपल्या मित्रांनाही पोहोचेल. तर चला तर मग आपण सुरू करूया आपलं दुसरं प्रकरण युरोप आणि भारत. पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहासाची साधने अभ्यासली. यामध्ये इतिहासाचा मागोवा कसा घ्यायचा हे आपण शिकलो आणि त्याच पद्धतीने आता आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना युरोपात काय काय घडलं आणि त्याचे भारतात कसे पडसाद उमटले हे आपल्याला या प्रकरणातून शिकायचं आहे. तर आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. जर भारताच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर आपल्याला त्याच्या अगोदर युरोपात काय घडलं याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. कारण विद्यार्थ्यांनो, इतिहासात कोणत्याही देशात कुठेही जर कोणतीही घटना घडली असेल तर तिचे पडसाद जगभर उमटतात, हे लक्षात ठेवा. मग युरोपात काय घडलं त्याचे पडसादसुद्धा जगभर उमटले. आपल्या भारतावर काय उमटले याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर मग आपण बघूया प्रबोधन युग. युरोपात प्रबोधन युग कसं सुरू झालं त्याबद्दल आपण समजून घेऊया. तर युरोपीय इतिहासामध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. म्हणजे मध्ययुग हे 13वे शतक ते 16वे शतक होते. या कालखंडामध्ये मध्ययुग होतं आणि त्याचा जो अखेरचा टप्पा आहे तो म्हणजे युरोपामध्ये मध्ययुग या 300 वर्षांना समजलं जातं आणि याचा अखेरचा टप्पा त्याला प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडामध्ये प्रबोधन म्हणजे जर याचा आपल्याला चार्ट करायचा झाला तर प्रबोधन एक घ्यावं लागेल, दुसरं धर्मसुधारणा आणि तिसरं भौगोलिक शोध. या 3 गोष्टींचा मिळून आपल्याला प्रबोधन युगाचा अभ्यास करता येईल. तर या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. म्हणजे युरोपामध्ये कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान या क्षेत्रांमध्ये ग्रीक आणि रोमन या परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले आणि यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. चालना कशातून मिळाली तर या परंपरांचे पुनरुज्जीवन घडल्याने. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू झाला. म्हणजे सगळं ज्ञान धर्मात आहे असं जे सांगत होते लोक, त्याला कुठेतरी तडा गेला आणि माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू आहे हे जगापुढे आलं आणि माणसाकडे माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एक उदारतेची भावना निर्माण झाली. नाहीतर तत्पूर्वी हीनत्वाची भावना होती, दुजाभाव होता आणि तो भाव निघाला आणि एक समानतेची भावना निर्माण झाली. तर त्यासाठी काही विचारवंतांचे सुद्धा मौलिक मार्गदर्शन झालेले आहे. त्यांच्या विचारांचा सुद्धा प्रभाव युरोपात पडला. त्यातलेच एक होते लिओनार्दो दा व्हिंची. तर हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तो अनेक शास्त्रे आणि कलांमध्ये पारंगत होता. मग कोणकोणते शास्त्र होते बघा? शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र या शास्त्रांमध्ये आणि या कलांमध्ये हा पारंगत होता. आता खगोलशास्त्र म्हणजे ग्रहताऱ्यांविषयीचा अभ्यास करणारं शास्त्र, तर या शास्त्रातही तो पारंगत होता.
तर यासारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व होतेच, परंतु तो एक चांगला चित्रकार सुद्धा होता आणि जगप्रसिद्ध चित्रकार होता. कारण त्याचे 2 चित्रकृती अजरामर ठरलेल्या आहेत. एक म्हणजे मोनालिसा आणि दुसरे द लास्ट सपर. या 2 कलाकृती त्याच्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत, अजरामर ठरलेल्या आहेत. तर असा लिओनार्दो दा व्हिन्सी. तर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधन काळातील कला व साहित्यातून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना आणि नवीन ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. तर वेगवेगळे कला, ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं. विविध क्षेत्रांमध्ये क्षेत्रांची माहिती मिळू लागली, प्रबोधन होऊ लागलं. एक चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो त्यातून. आणि त्यामधून कला आणि साहित्य, वेगवेगळ्या कलांचा आणि साहित्याचा सुद्धा यामध्ये भर झाली आणि भावभावना त्यातून चितारल्या गेल्या. तर आणि संवेदनासुद्धा निर्माण झाल्या. आणि तसेच लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागलं. त्यामुळे प्रबोधन फास्ट झालं. आणि यालाच अजून जोड अशी मिळाली की इसवी सन 1450मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग या व्यक्तीने छपाई यंत्राचा शोध लावला आणि छपाई यंत्रामुळे नवे विचार, नवीन संकल्पना आणि नवीन ज्ञान समाजापर्यंत पोहोचू लागलं. तर ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती. तर आता आपण पुढे बघूया की धर्मसुधारणांमध्ये काय काय बदल झाले. प्रबोधनात बघितलं, आता धर्मसुधारणा चळवळ कशी निर्माण झाली. तर या चळवळीमध्ये स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिलाच धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. तर बघा, जसं आपल्या हिंदू धर्मातही स्पृश्य अस्पृश्य होते, तसंच या ख्रिश्चन धर्मातही होते. आणि लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जायचा आणि लोकांना कर्मकांडामध्ये अडकवलं जायचं. त्याच्यावर या विचारवंतांनी हल्ला चढवला आणि ज्या काल्पनिक गोष्टी होत्या, त्या काल्पनिक कल्पना जशा सांगितल्या जायच्या त्याच्यावर हल्ला चढवला. आणि त्यातूनच लोकांमध्ये प्रबोधन निर्माण झालं आणि धर्माच्या नावावर जी लुबाडणूक चालू होती तिलासुद्धा आळा बसला. यालाच धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. तर या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रामध्ये माणसाचे स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. काय झालं तर या क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य, चिकित्सक वृत्ती ही बळावली, हे वाढीस लागली आणि त्यामुळे धार्मिक स्तोम जे होतं हे कमी झालं. दुसरा महत्त्वाचा तिसरा टप्पा जो होता तो म्हणजे भौगोलिक शोध. आता लोक प्रबोधित झाले, विचारांनी पुढे गेले. त्याचबरोबर मग धर्माच्या बाबतीत सुद्धा लोकांनी ती कर्मकांड झुगारून दिली. आता लोक प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ लागले आणि तो म्हणजेच भौगोलिक शोध. इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल, आजचे इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात होते. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. म्हणजे फार पूर्वीपासून आशिया आणि युरोप हे दोघं खंड जोडले गेले होते, ते म्हणजे या खुष्कीच्या व्यापारी मार्गांमुळे. पण या तुर्कांनी हे
बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतल्यामुळे आशिया आणि युरोपचा मार्ग खंडित झाला, त्यांचा संपर्क तुटला आणि म्हणून युरोपातल्या या देशांनी आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गांचा शोध सुरू केला आणि त्या मार्गाने ते निघाले. आपण हे जाणून घेऊया. तर भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले होते. हे लक्षात घ्या, 15व्या शतकामध्ये युरोपीय दर्यावर्दी म्हणजे समुद्राने प्रवास करणारे जे लोक असतात त्यांना दर्यावर्दी म्हणतात. हे भारताकडे जाणाऱ्या जलमार्गांचा शोध घेत निघाले होते. हे तुम्हाला अभ्यासायला मिळेल. हे आता पॉईंट दिलेले आहेत, तर या पॉईंट वाईज आपण बघूया. तर पहिला पॉईंट जो आहे, इसवी सन 1487 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला. तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत येऊन पोहोचला. आता यात लक्षात घ्या, आफ्रिकेचे दक्षिण टोक कोणते आहे? केप ऑफ गुड होप. आणि तिथपर्यंत हा बार्थोलोम्यू डायस हा येऊन पोहोचला इसवी सन 1487 म्हणजे हा तिथपर्यंतच पोहोचला. पुढचा मुद्दा, इसवी सन 1492 भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा शोध घेणारा माणूस हा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. हे लक्षात घ्या, इसवी सन 1492. इसवी सन 1498 पोर्तुगीज खलाशी